मित्र या गावचं भूषण, या तालुक्याचं असणारा एक वैभव, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य भजन क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये, कीर्तन क्षेत्रामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी उभं आयुष्य आपलं घालवलंय, असे परमपूज्य वंदनीय हरिभक्तीपरायण दादा महाराज आरसूळ. आणि या हिऱ्याला, या रत्नाला ज्यांनी जन्माला घातलं महाराज, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या कुळामध्ये, पवित्र अशा कुटुंबामध्ये, या आरसूळ परिवारामध्ये या ठिकाणी एक हिरा, एक रत्न, एक सूर्य प्रकाशाला आला. आणि ज्यांच्यामुळे आला त्या मातोश्री लक्ष्मीबाई उत्तमराव आरसूळ, त्या मातेची कुश खऱ्या अर्थानं पवित्र होते. हे आपल्याला वेगळं सांगायला नको. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. आणि म्हणून त्यांना जाऊन या ठिकाणी 2 वर्ष लोटलीत महाराज. हा 2 वर्षाचा काळ तुम्हा आम्हासाठी सहज गेला असेल, परंतु तो दादा महाराजांसाठी सहज नाही गेलेला. तो प्रत्येक क्षण सहज गेलेला नाही. त्या प्रत्येक क्षणाची आठवण ते करत आहेत. आणि म्हणून आपल्या मातेच्या ऋणामधून मुक्त आपण होऊ शकत नाहीत सज्जन हो. तुम्ही आम्ही कुणीच होऊ शकत नाही. त्या मातेच्या ऋणामधून या ठिकाणी उतराई होणं शक्य नाही. परंतु एक आधी कर्तव्य मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपलं काय कर्तव्य आहे, हे कर्तव्य समजून या ठिकाणी हे द्वितीय पुण्यस्मरण आपण या ठिकाणी करत आहोत. अनेक आपण समाजामध्ये माणसं पाहतो, पैशावले पाहतो, श्रीमंत पाहतो, घरांदाज पाहतो, परंतु वर्ष श्राद्धाचं त्या ठिकाणी कीर्तन सोडलं तर महाराज, या सर्व आरसूळ कुटुंबाच्या प्रेमाखातीर आपण सर्व जमलेला आहात. आणि विशेष या ठिकाणी कीर्तनासाठी साथ करत आहेत, ज्यांचं 75-80 वर्ष झालं तरीसुद्धा आवड म्हणून, प्रेम म्हणून दादा महाराजावर त्या ठिकाणी असे रामहरिबुवा गुळवे, आसारामबुवा तांबे, हरिभक्तीपरायण तितकेच तोलामोलाचे भरत महाराज चौरे, महाराजांचं नाव विसरून गेलो, क्षमा मागून. हा नाथ माऊली त्या ठिकाणी आहे की नाही, शांतीचे ब्रह्मनाथ एक त्यांचंच नाव आहे, त्यामुळे ते शांत येतं आणि शांतच संत असतात महाराज. असे नाथ महाराज आमचे गायनाचे रे गान कोकिळा दरेकर आहे की नाही, दर्यामध्ये राहतात आणि त्यांचं हृदय दिल आहे, दर्या दिल असा माणूस दरेकर. आमचे विशाल महाराज गिरी झी वारकरी चॅनलचे सर्वे विशाल महाराज यांची उपस्थिती आहे, मृदंग प्रेमी आहेत ते. आमचे प्रेम महाराज जगदाळे, सर्व ही मंडळी घेऊन, बाळगोपाळ घेऊन या ठिकाणी बाबांच्या प्रेमाखातर उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण बबन महाराज यांचाही आमचा अनेक दिवसाचा संबंध आहे. वाटाने पंढरपूरला आषाढी असेल, कार्तिकी असेल, वारी असेल, वारीच्या निमित्तानं बाबांचा सारखा सहवास लाभतो. असे बबन महाराज, घुमरे महाराज, टाळकरी, विणेकरी, तुळशीवाल्या मावशी, आमचे पलीकडे सुसलादे साहेब, ज्यांची साऊंड सिस्टीम अत्यंत उत्कृष्ट आहे म्हणून हा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. त्याचप्रमाणे विजय मंडप डोंबरी, आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याशिवाय मी कीर्तन सांगू शकत नाही असे आमचे कीर्तनकार मृदंगाचार्य प्रवीण महाराज यांच्या चरणी नमन. आमचे पीटी मास्तर बाबा, आपलंच नाव सांगायचं आहे, प्रकाश देवकते यांच्या चरणी नमन आहे. सर्व या ठिकाणी आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार भागचंद महाराज झांजे यांची विशेष उपस्थिती आहे. खरं म्हणजे सर्व या ठिकाणी अनेक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार, कथाकार, कीर्तनकाराची कमी नाही महाराज. तरीही दादा महाराजांनी हे आमच्यावर विशेष प्रेम का दाखवलं असेल हे
देवालाच माहीत. म्हणून तोडकी मोडकी या ठिकाणी आहे की नाही सेवा करण्याचा प्रयत्न आपण करू. तुकोबारायांचे शब्द काय आहेत, तुकोबारायांचे वचन काय आहेत, काय भक्त वत्सलता तुकोबारा या ठिकाणी दाखवतात. आईंचं महत्त्व, ममतेचं महत्त्व तुकोबाराय काय सांगतात. एक छोटासा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा त्या ठिकाणी अनेक अभंगाद्वारे तुकोबाराय वेगवेगळी त्या ठिकाणी विवेचन करतात, वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतात. समाजाकडे पाहून विशेष बांधिलकी काय आहे समाजाची. रात्रीच आपण अभंग घेतला होता की नाही, जोडून या धन. रात्री तुकोबारायने सांगितलं की धन कसं जोडलं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे. जीवन जगण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी धनाची आवश्यकता आहे आपल्याला. म्हणून ते धन कशा पद्धतीने जोडलं पाहिजे तुकोबाराय सांगतात, जोडून या धन. अनेक वेगवेगळ्या अभंगामधून तुकोबाराय ज्या वेळेस तुकोबाराय त्या अभंगाला लिहिण्याला हात घालतात त्यावेळेस तुकोबारायांची परिस्थिती त्या समाजाकडे चालू असलेल्या घडामोडीकडे केंद्रित होते आणि मग तुकोबारायांच्या मुखातून ते प्रश्न निघतात. तुकोबाराय तर म्हणतात नाही की नाही, काय म्हणतात तुकोबाराय, साळुंकी मंजुळ बोलेवानी साळुंके मंजुळा बोलत सेवानी. साळुंके मंजुळा बोलत सेवा. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी. कविता धानी वेगळाची. साळुंके मंजुळा बोलता देवानी. साळुंके मंजुळा बोलता सेवा. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी. साळुंकी मंजुळा बोलत सेवा. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. तुकोबाराय स्वतःवर कुठलीच गोष्ट घेत नाहीत महाराज. काही केलं तरी तुकोबाराय सर्व देवावर ढकलतात. मग सुख असो दुःख असो जीवनातला प्रत्येक प्रसंग असो महाराज, माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलावितो. किंवा हे सर्व काही जीवनामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या सर्व तुकोबाराय स्वतः म्हणत नाहीत. मी निमित्ताचा धनी म्हणते तुकोबाराय. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. बाबांनो मी काही करत नाही आणि तुकोबाराय तर सर्व करतात, परंतु स्वतःवर काही घेत नाहीत. अशा विशाल अंतकरण असणारं तुकोबाराय या ठिकाणी मायेचं महत्त्व सांगत असताना आहे की नाही. कोण महाराज म्हणले, काय नाव, चोरमले बाबा यांची उपस्थिती आहे. प्रकाश महाराज देवकते यांची उपस्थिती आहे पेठी हार्मोनियमला. त्याचप्रमाणे समंत मेजर साहेब यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे समस्त गावातील भजनी मंडळ सर्वांची उपस्थिती. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. रामेश्वर महाराज यांच्याही चरणी, रामेश्वर महाराज जाधव युवा कीर्तनकार बाबांची या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे पहा, तुकोबारायांनी पाहिलं जी तुकोबारायांना परिस्थिती अनुभवली महाराज. तुकोबारायांची विचार करा, वयाच्या 18व्या वर्षी तुकोबारायांचे आई वडील गेले. रामरे बुवा वयाच्या 18व्या वर्षी. पहा तुकोबारायांचं वय काय जास्त नव्हतं. तुकोबारायांनाही त्या ठिकाणी आईचा लळा, आईचा सहवास खऱ्या अर्थानं कमीच लाभला.
18व्या वर्षात तुकोबारायांचं वय आणि मातोश्रीचं जाणं काय किती का अनुभव असणार आहे 18 वर्षाचा महाराज. आज आपलं वय 30 40 आहे. अजूनही आपले आई वडील आहेत 50 एखाद्याचं वर्ष वय असतं आणि तरी आई वडील असतात. म्हणजे त्यांना मातेचा सहवास पूर्ण आयुष्यभर लागतो. मातेच्या प्रत्येक सुखदुःखाची जाणीव त्यांना नेहमी होत राहते. तुकोबारायांना अल्पसहा त्या ठिकाणी मातेचा सहवास लाभला म्हणता येईल. तरी तुकोबाराय निरीक्षण करतात. मातेविषयी तुकोबाराय सांगतात. मातेचं अंतकरण कसं आहे, काय ममत्व आहे मातेचं, किती भक्त मातेविषयी ममत्व आहे मातेचं. आपल्या लेकराविषयी तसंच महाराज या ठिकाणी दादा महाराज सुद्धा तसंच झालंय. काय मातेने करायला पाहिजे बघ पहा. थोडा त्यांचा इतिहास सांगायचा म्हणलं तर आज जर आम्ही त्या ठिकाणी लग्नासाठी गेलोत, जमवण्यासाठी गेलोत कुठं, तर म्हणतो मुलाचं काय वय आहे 30, मुलीचं काय आहे 18. मग नाही जुळत भरत महाराज. का 10-12 वर्षाचा फरक पडतोय. उगा 4 वर्षाचा असावा. परंतु बघा हे युग निघालंय. हे आपण मोबाईलवर डाटा पाहतो. तुम्ही सर्व मातृहृदय आहात. तुम्हाला मुलगी आहे, मला मुलगी आहे. तुम्हाला अनुभव येईन. काहीतरी भाकड कथा सांगण्यापेक्षा चालू प्रसंगावर थोडं आपण अवधान दिलं पाहिजे. आणि ते प्रश्न आपल्याशी घडलेले असतात आणि मग आपल्याला ते पटतात. बघा आज आपण 5-4 वर्षाचा जर फरक असेल तर आम्ही विवाहास नाकारतो. आज आम्ही जर मुलीला मुलगा पसंत नाही पडला तर मुलगी डायरेक्ट म्हणती मला तो पसंत नाही. परंतु आमच्या लक्ष्मीबाई आणि उत्तमराव यांचा जर वयांचा विचार केला महाराज, दादा महाराजच सांगतील किती वयाचा फरक होता महाराज. बघा उत्तम अण्णांचं वय 60 वर्ष होतं तेव्हा लक्ष्मी मातेचं वय 20 होतं. आता जर आपण म्हणलं 60 वर्ष आणि 20 वर्ष लग्न करायचं, वडील तरी मुलगी देईन का हो? देईल का मुलगी? तुमची मुलगी देतान का तुम्ही? समजा करे तुमच्याकडे मुलगी आहे 60 वर्षाचा माणूस आहे, मला त्याला नोकरी, त्याला 50 लाख रुपये महिना आहे, देऊ शकतो का आपण? नाही म्हणतो तो म्हातारा झाला आहे. पण बघा या मातेचं योगदान बघा, ममत्व बघा. त्यावेळेसच्या प्रसंगामध्ये महाराज आपल्या पतीचं वय 60 असताना 20 वर्षाची लक्ष्मीबाई विवाह झाला. पुढं काही कालांतराने प्रपंचाचा गाडा हाकत हाकत महाराज पती सोडून गेले. पतीचं निधन झालं. लहान लहान वर्षाचे दादा महाराजांचा सांभाळ केला महाराज. परंतु काळाच्या ओघामध्ये जायचंय, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे आपल्यालाही जायचंय. परंतु बघा नसीब एखाद्याचं किंवा किस्मत बी किती माणसाला त्रास द्यावा हो, किती सत्व बघावं, सत्याचंच सत्व पाहिलं जातं महाराज. काय अजून त्या देवाने का होईना किती परीक्षा घ्यावी महाराज. अग्नी परीक्षा म्हणतो आपण आहे ना. पुढं दादा महाराजांचं शिक्षण केलं, त्या ठिकाणी कलाक्षेत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी नाव कमवलं. परंतु कालांतराने त्यांना दादा महाराजांचा असा प्रसंग आला की महाराज त्यांची पत्नी या ठिकाणी देवाघरी गेली. काय एकदा माणसावर एकदा संकट आली किंवा देव सत्व पाहायला लागला की किती पाहतो, अंतच नाही, त्याला दया माया येत नाही का हो. परदुःख शीतळ असतं महाराज. आपण ऐकतो सोडून देतो, पण बघा ज्या वेळेस स्वतःशी हा प्रसंग उद्भवावर राहीन त्यावेळेची जाण करा, त्यावेळेची झळा बघा, त्यावेळेचं दुःख बघा, त्यावेळेची वेदना बघा महाराज. एक म्हणे जी जनती तीच कणती महाराज, दुसरी म्हणते अगं दम आत्ता मोकळी होचीन. पण तिला माहीत असतं काय कळ आहेत, तिला माहीत असतं महाराज आहे की नाही. इथं ज्ञानोबा आहे तर एकनाथ महाराज सांगतात आहे की नाही,
एकनाथ महाराज तर सांगतात, कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे भावा मी देव कैसा पावे, किंवा नपुसका काय पद्मिनीचे सोहळे वांझेसी डोहळे कैसे होती, तिला काय वेदना माहीत महाराज. आता माऊली ज्ञानोबा ते सांगतात, मैथुनाचे सुख सांगितले शून्य. काही सुखही सांगता येत नाहीत आणि काही दुःखही सांगता येत नाही, ते अनुभवावं लागतात महाराज. एखाद्या माणसाला म्हटलं साखर कशी आहे खाऊन बघ, हा तो म्हणतो गोड आहे. किती गोड? लई गोड. लई गोड म्हणजे किती गोड? बखळ गोड. बखळ म्हणजे किती? बंबाड गोड. बंबाड म्हणजे किती? अजून काय काय शब्द आहेत महाराज? खंडीभर गोड, जुना शब्द. अरे काय गोड पण किती गोड? तो म्हणतो अरे खाऊन बघ ना मग तुला कळन किती गोड आहे ती. तसं ज्या वेळेस दुःख येतं महाराज, दुःख सांगण्याची विषय नाही, वेदना हे सांगून कळत नाहीत, त्यासाठी अनुभवावं लागतं, त्यासाठी आई व्हावं लागतं महाराज. आणि अशा प्रसंगाला, कठीण प्रसंगाला सामोरे जात असताना दादा महाराजांना पत्नीचं सूप लाभलं नाही महाराज. पत्नी गेली तरी त्या ठिकाणी बघा, तुकोबराय माऊली ज्ञानोबराय माऊली ज्ञानोबराय म्हणतात, संताला काय सांगितलंय बघा, आहे की नाही? सर्व सुखाची ये लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. म्हणजे संत आई होऊ शकतात. संत आता ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? पुरुष आहेत. पण काय सांगितलं एकनाथ महाराजांनी? सर्व सुखाची ये लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुगुट, आहे की नाही? किंवा विठू माऊली हाची वर देई. म्हणजे माऊली म्हणजे कोण? विठ्ठलालाही काय सांगितलंय? काय म्हणलं? विठ्ठल हे दैवत कसं आहे? स्त्री का पुरुष आहे? हे पुरुष दैवत आहे. पण काय म्हणलंय? ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई विठाबाई. हा, हे संतांचे वचन आहेत महाराज. कळतात का? बघा, तुम्ही म्हणाल पुरुषाला बाई कसं काय? संताकडून शिकावं महाराज. का म्हणले असतील पुरुषाला बाई? का तर त्या ठिकाणी बाईमध्ये, स्त्रीमध्ये मातृत्वाची शक्ती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्त्रीचा गौरव केला महाराज संतांनी. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, आदी करून सर्व संतांनी का एवढा स्त्रीचा गौरव केला? त्यांना कळालं स्त्रीमध्ये काय शक्ती आहे, काय ताकद आहे स्त्रीमध्ये. हे विश्व निर्माण करण्याची ताकद स्त्रीमध्ये महाराज. आज तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोत, आपली जर आई नसती तर आपण इथं दिसलो असतो का? किती विद्वान होऊ द्या, किती श्रीमंत होऊ द्या, किती धनवान होऊ द्या, किती गुणवान होऊ द्या, परंतु सर्व त्या ठिकाणी त्याची धन्यता त्याच्या माता पित्याला जाते महाराज. अगोदर माता सांगितलंय संतांनी सुद्धा, आहे की नाही? संतांनी अगोदर पिता म्हटलं नाही. कुळी कन्या आपोली हिता जो असे जागता, 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 आपुया हिता जो जगता, आपुया हिता जो जगता, आपुया हिता जो जगता. माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया, हो धन्य माता. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होते सात्विका, पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होते सात्विका, कुळी कन्या पुत्र होते सात्विका, कुळी कन्या पुत्र
होती रे सात्विक. बघा कुळकन्या पुत्र हो तिचे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. देवाला पण त्याचा हर्ष होतो, आनंद होतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक, काय नाव म्हणले बाबांचं, सतीश बुवा यांचंही आगमन झालंय. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला विठाला. बघा कीर्तनाचा आशय आपल्या ध्यानात येतोय का? हा सतीश बुवा परांडाकर यांचं या ठिकाणी आगमन आहे. या ठिकाणी बघा संत आईची भूमिका घेतात म्हणून संतांना त्या ठिकाणी आईची उपमा दिली महाराज. परंतु आमच्या इथं जर विचार केला आहे की नाही, लक्ष्मीबाईने या ठिकाणी वडिलाची भूमिका पार पाडली. दादा महाराजांचे वडील गेल्यावर लक्ष्मीबाईंनी वडिलांची भूमिका पार पाडली आणि दादा महाराजांची पत्नी गेल्यानंतर दादा महाराज आज आईची भूमिकेमध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला. दादा महाराज आज अक्षय भैया करता, सुप्रिया ताई करता, शुभमसाठी वडिलाची भूमिका आणि आईची भूमिका निभावत आहेत. दादा महाराजांच्या आईने आईची भूमिका निभावली, वडिलाची भूमिका निभावली. किती साम्य आहे बघा. आणि म्हणून तुकोबराय त्या ठिकाणी बघा, तुकोबराय या समाजाकडे पाहिलं, माताकडे पाहिलं, माऊलीकडे पाहिलं आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय आईचं महत्त्व सांगत असताना हा अभंग तुकोबरांनी लिहिला. आणि त्याच आज घेतलेल्या अभंगाचं पहिलं चरण आमचे लेकुराचे हित, लेकुराचे हित, माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. वा. म्हणून तुकोबरायने अभंग लिहिला आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग आणि अभंगाचं प्रथम चरण लेकुराचे हित. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचं काय हिते हे आईला कळत आहे महाराज. लेकुराचं काय हिते, त्या लेकुराचं हित नेहमी आईच्या चित्तामध्ये वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. तसं आपलं हित कशामध्ये हे संतांना कळालंय सज्जन हो. म्हणून त्यांनी मायेची उपमा दिली या ठिकाणी भरत महाराज. आपल्याला कळत नाही काय पाहिजे ती, परंतु आपलं हित कशात आहे आईला कळतंय. लहानपणी बघा ज्यावेळेस आपण रांगतोय लहानच आहे ना, त्यावेळेस नाही ते येईन ते तोंडात घालतो आपण. आता तुम्ही घातलं का नाही काय माहीत, मला कळत नाही पण सांगतेत म्हणून. आता लहानपणी कळतंय का, पण आपण इतरांचं बघून सांगू शकतोय. लेकरू लहान जसं मोठं झालं थोडंसं पायवर करायला लागलं आहे की नाही, तर काही बी साईडला गोदडा असन रुमाला असन तोंडात घालतंय. जर रांगायला लागलं लेकरू चालायला लागलं तर खडा येऊन द्या, माती येऊन द्या,
काही काय करतंय तोंडामध्ये घालतंय. त्याला माहिती आहे का यामध्ये खडा आहे, भविष्यात मला मुतखडा होईन, माझ्या किडनीला त्रास होईन, मला आजार होईन. कळतं का हो त्या लेकराला? परंतु लेकराचं हित माईला कळतं. माई लगेच हानती. का हानती? हे खराब होईन, ह्याचं पोट खराब होईन, म्हणून तिला हित कळतं महाराज. तसं संतांना सुद्धा आपलं तुमचं आमचं हित कळतंय. म्हणून तुकोबराय म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई लेकरू जर बाहेर खेळत असून द्या, आई आतमध्ये स्वयंपाक करत असून द्या माऊल्या हो, पण लक्ष असतं काय करतोय माझा पिंट्या, माझा पप्प्या, माझा बाळू पडतोय काय, चिऱ्यावून पडतोय काय, वट्यावून पडतोय काय, चुलीकडे जातोय काय, विस्तूस घेतोय का काय, त्याला कळत नाही. ते ऐक नाही, आमचे बजरंगबली नाही काय, सूर्य उगवला की सूर्यालाच खायला चालले होते फळ म्हणून. अंजने मातेला काळजी पडली आहे की नाही. तसा आपला लहान मुलगा काही कळत नाही, म्हणून त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी आहे की नाही घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. महाराज आपल्या मुलासाठी आई काही पण करू शकते. एक प्रसंग आठवतलाय सांगतो ऐका. 350 वर्षापूर्वी एक माऊली छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्या ठिकाणी रायगड परिसरामध्ये गाव होतं, छोटंसं गाव, आणि आपला दुग्ध व्यवसाय होता. दूध काढायचं पोटाच्या कळगी भरण्यासाठी, उद्योगासाठी, व्यवसायासाठी, घराचा प्रपंच चालावा, गाडा चालावा, म्हणून ते दूध पिळून त्या ठिकाणी गडावर मोठी त्यावेळेस बाजारपेठ भरायची आणि तिथं गडावर जायचं, दूध विकायचं, परत यायचं. परंतु त्या महिलेचं नाव हिरा होतं महाराज, हिरा. हो. आणि एक दिवस उशीर झाला, गेली, दूध विकलं, पैसे घेतले, परंतु येता येता तिला उशीर झाला. घरी लहान मुलगा होता, लहान बाळ होतं, नेंतं बाळ होतं, एकदम लहान. परंतु 6 वाजता राजांचा नेम होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा नेम होता, दरवाजे त्या ठिकाणी कडे बंद करावं लागायचे. आणि तिने विनंती केली, उशीर झाला, जवळ आली, भालदार चोपदारांना विनंती केली, मला जाऊ द्या, माझं घरी लहान बाळे, पितं लहान बाळे, मला जावं लागेल. मी जर नाही गेले तर त्याला त्याच्या पोटाची भूक कशी भागवायची, ते रडन, ते टाहो पोडीन, ते आई 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 करीन. आपल्या मुलाला काय पाहिजे असतं लहानपणी? आई पाहिजे महाराज आपल्या मुलाला. फक्त काय पाहिजे? आई. मग त्या आईच्या मांडीवर जाऊन बसन, आईच्या पदराला जाऊन धरीन. विठ्ठल 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 वाटा फुलं वाटा. तुटलं की मग बोलता येत नाही ना, असा विषय होते. मोसम कट झाले बोलता. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि मग ती हिरा नावाची आई त्या चोपदारांना भालदारांना विनंती करू लागली, मला घरी जाऊ द्या, माझं लहान बाळ आहे. परंतु त्यांनी सांगितलं, जो राजाचा नियम आहे आम्ही मोडू शकत नाहीत. ते आजचा नियम नव्हता महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा नेम म्हणजे नेम होता महाराज. आज काय, आज आता आपल्याला अनेक सांगता येईल, पण नको तिकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, परंतु त्या ठिकाणी दरवाजे बंद झाले आणि त्या हिरकणीने ठरवलं
घरी बाळ उपाशी आहे, एकुलतं एक बाळ आहे, लहान बाळ आहे. आता घरी तर जायचं, दरवाजे बंद झाले. तुम्ही कधी रायगडावर गेला असताल तर पहा, त्या काळामध्ये रस्ता नव्हता दुसरीकडून महाराज. दर्या कपाऱ्यामधून त्या ठिकाणी खोल खोल दर्यात जर माणसाने पाहिलं तर डोळे फिरतात महाराज. परंतु ती हिरकणी त्या कपाराने उतरत उतरत अंगाला काटे उरबडत रक्त बंबाळ होत महाराज आपल्या लेकरापाशी आली. आणि हेच बातमी महाराज ज्यावेळेस लेकरापाशी आली, तिने ज्यावेळेस आपल्या लेकराला घेतलं, ज्यावेळेस आपल्या लेकराला कवटाळलं, त्यावेळेस तिच्या सर्व वेदना सर्व दुःख कमी झालं महाराज. तिला दुःखाची जाणीव सुद्धा राहिली नाही. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आणि त्या मातेच्या वात्सल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्या मातेला बोलून घेतलं आणि सांगितलं, या ठिकाणी हिरकणी म्हणून या ठिकाणी पुरस्कार या मातेला देऊन टाका. जोपर्यंत असं मातृत्व, हा मातृत्व भाव महाराष्ट्रामध्ये आहे, तोपर्यंत या महाराष्ट्राला कुणाची भीती राहणार नाही. महाराज विठ्ठल कवरधारी विठ्ठल तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुमच्या माझ्यामध्ये या जगामध्ये वावरत असताना प्रत्येक नाते काहीतरी हित ठेवून प्रेम करतात, काहीतरी हातचा राखून प्रेम करतात. परंतु असं एक पात्र आहे महाराज, ते म्हणजे माई. हा, कुठलाच लाभ नसताना प्रेम करते, म्हणून तिचं नाव आई आहे महाराज. बाकी सर्व नाते, पत्नी असू द्या, बहीण असू द्या. आता रात्री सांगितले ना, बहीण आहे की नाही, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. भाऊ बंधू प्रेम ते भरतानी करावं, प्रभू रामचंद्राने करावं. आताचे भरत हे काय भरत आणि आताचे लक्ष्मण. हा, भरताचं आणि लक्ष्मणाचं जर भाऊ असले, 5 एकर जमीन असली ना, भरत म्हणला, अरे लक्ष्मण राव तू चांगलं कीर्तन करतोस, तुला आता 2 रुपये भेटते, मला 3 एकर दे, तू 2 एकर घे ना. लक्ष्मण म्हणतो, नाही नाही जमत भरत, 2.5 एकर पाहिजे महाराज. मायेचा बाजार आहे महाराज सर्व. सब पैसो के भाई रातीच प्रमाण झाले मास, दिल का साथी कोई नाही. परंतु एक असं या जगामध्ये एक पात्र आहे, तिला आई म्हणतात. ती बिगर कुठलीच अपेक्षा न धरता प्रेम करते महाराज. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. सज्जना हो, त्या आई वडिलांना विसरू नका रे. मग तेच दैवत आहेत आपले सज्जना हो. हा, आज बघा महाकुंभमेळा चालू आहे की नाही, आणि अनेक जण कुंभमेळ्याला जात आहे. अहो माऊली नामरात म्हणतात, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवे सिकीर शरीरे लोन की जे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी. माय बाप तुकोबाराय म्हणतात, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. परंतु आम्ही माय बापाकडे लक्ष देत नाहीत आणि कुंभमेळ्याला जातो. तो सांगतोय का तेच गेलता, पण त्याला मायेची किंमत कळली महाराज, त्याला आईची किंमत कळली, त्याला वडिलाची किंमत कळली महाराज. कबीरदास सांगतात, तीर्थे धोंडा पाणी
तुकोबराज म्हणतात तीर्थे दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी सज्जन हो सज्जन माणसामध्ये देवे. तीर्थामध्ये काय आहे धोंडा म्हणजे दगड आणि पाण्याला काय केलंय कबीरदास तर सांगतात जत्रे में फतरा बिठाया तीर्थ बनाया पाणी दुनिया हुई दीवानी सब पैसे की दुलदानी. विठाल 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 म्हणून बाबांनो आपले आई वडील दैवत आहेत. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची जरूपे 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 तुका म्हणे माय बापे अवघी देवाची जरूपे पण आम्ही आई वडिलांमध्ये देव बघत नाहीत महाराज. हा माऊली ज्ञानावर सांगतात बघा तुळशीच्या झाडा दुरोनी नघापे सिंतोडा द्राक्षीची बुडा दुधाची घाली जे. बघा माऊली ज्ञानावर पुढे जाऊन सांगतात घरी माता पितरा धड बोली नाही संसारा एरवी विश्वभरू आदरा मूर्खू जैसा. एवढे माऊली ज्ञानप्रसाद सांगतात अरे मूर्खा आई वडिलाला धन्यता नाही देत आई वडिलांची सेवा करीत नाही आई वडिलांचं दर्शन घेत नाही आई वडिलांना नीट बोलत नाही आणि बाहेर फुशारी सांगतो फुगिरी सांगतो अन्नदान करतो मोठेपणा मिरवतो. हे संतांनी पाहिलं सज्जना हो हे त्यांना कळालं तुम्हाला कळेल आम्हाला कळेल कधी आम्हाला संतांची वचनं कळणार आहेत महाराज. परंतु अज्ञानामध्ये हा समाज जगतोय आणि नको त्या ठिकाणी देव शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या ज्या दैवताला मुकलाय महाराज. हा विसरू नको रे आई बापाला झिजवली जान काया काया जिजवणी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार काडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी म्हातारपण त्या आई बापाला लावसी भीक मागाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. सज्जना हो आहेत तोपर्यंत त्यांना ओळखा सेवा करा त्यांची त्यांचं दर्शन घ्या तोच देव आहे. नाही त्याला विचारा आईची किंमत नाही त्याला विचारा वडिलाची किंमत काय असते वडील म्हणजे काय असतो आई म्हणजे काय असते विचारा. परंतु आहेत तोपर्यंत आपल्याला कळत नाही सज्जना हो आहेत तोपर्यंत आपण त्यांना बोलत नाही. आजही पुष्कळ लोक आहेत आईला बोलत नाहीत आजही पुष्कळ बाय आहेत. हा आणि मेल्यानंतर महाराज मग आपल्याला आई आठवती मग वडील आठवतो मग त्यांच्या पावलोपावली त्यांच्या आठवणी येतात महाराज. परंतु हे दैवत एकदा माती आड गेल्यानंतर पुन्हा दिसणार नाही सज्जन हो. ज्यांनी तुम्हाला विश्व दावलंय ना हा ती आई वडील आहेत महाराज. म्हणूनच आ म्हणजे आई ई म्हणजे ईश्वर ईश्वराची उपमा उगाच दिली नाही महाराज आई वडिलाला. म्हणून त्या ठिकाणी आई वडील श्रेष्ठ आहेत महाराज. म्हणून आहेत तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तो ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची
करिला भावीन प्रीती ऐसी कवराची जाती 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 ऐसी जाती करिला बावीन प्रीती करिला बावीन प्रीती करिला बावीन प्रीती ऐसी बावीन प्रीती करिला बावीन प्रीती करिला बावीन प्रीती करिला ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. म्हणून आई कुठलाच लाभ न पाहता प्रेम करते महाराज. खरं म्हणजे सांगण्यालागी बोलण्यालागी भरपूर आहे, परंतु विषय असा आहे, क्षमा मागून सांगतो, 9 ते 11 या ठिकाणी अजून एके ठिकाणी वेळ दिला आहे कीर्तनासाठी, त्यामुळे मला जावं लागणार आहे. त्यामुळे बोलाय सुद्धा या ठिकाणी मला हिम्मत होत नाही. तो मला कसं बोलावं, हा कार्यक्रम इतका रंगात आला आणि आपण उरागता घेणं आणि थांबणं. परंतु बघा आईचं महत्त्व सांगत असताना तिसऱ्या अभंगाचं सांगतात की बा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे, पोटामध्ये भार वाहते महाराज. विवेकानंद सांगतात आईची किंमत तुम्हाला कळायची असेल तर फक्त एक दिवस 9 किलो वजनाचा 10 किलो वजनाचा दगड बांधा पोटाशी, मग कळेल 9 महिने आपल्याला आई वागवते महाराज. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे, त्याचं सर्व सुख दुःख. बघा गरोदर अवस्थेमध्ये आईला काही खाऊ वाटलं किंवा नंतर शिशूचा जन्म झाला, मुलगा मुलगी जन्मली, तर त्या ठिकाणी आई फक्त पाणी खाते, मीठ खाते, मीठ पाणी महाराज, चटणी मीठ खाते, तेलकट खात नाही, आंबट खात नाही, तिखट खात नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन परती. आणि तुकोबराय सांगतात की जसं तुमचं आईचं मुलावर प्रेम आहे तसंच तुम्ही काय करा. अभंगाच्या तुका म्हणे माझे, 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 संतावरी मध्ये तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळाची जाती, जाती, ऐशी कळवळाची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीना प्रीती, करीला
करीला करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती अशी कळवळ्याची जाती जाती अशी कळवळ्याची आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जसं आई आपल्या मुलाचा वाढ करते, पोटामध्ये वजन वाढवते, वागवते, तसं माझं तुमच्या संतावर ओझ आहे महाराज. का ओझ आहे हो? तर आम्हाला कळणार नाही महाराज, संतांना ते कळालंय. दया तेथे धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. ही संतापाशी दया आहे महाराज. संत तुझा भाव करत नाहीत महाराज. जो खंडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जसं झाड महाराज, झाड तोडणारालाही सावली देतं आणि लावणारालाही सावली देतं महाराज, तसे संत असतात महाराज. माऊली ज्ञानोबा सांगतात, गायीची तृष्णा हरू, व्याघ्रा विष होनी मारू, हे नेनेची गा करू तोय जैसे. तसे तुम्ही संत आहेत महाराज. कसं? पाणी आहे पाणी, ते म्हणत नाही हा वाघ आहे आणि हा वाघ हिंसक प्राण्याला खातो, हिंसक प्राणी आहे, हा शिळीला खातो, मेंढीला खातो, हरणाला खातो, याला पाणी पिऊ द्यायचं नाही. तसं नाही महाराज. ते पाणी वाघालाही पाणी, गंगा वाघालाही पाणी पिऊ देते, किंवा पाणी द्वेष पाहत नाही आणि असणाऱ्या हरणालाही पाणी पिऊ देते. किंवा का घराची उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. दीप आहे दीप, दिवा लावलाय आपण आणि घरामध्ये चोर शिरले, घरच्यांनी दिवा लावलाय, मग चोर आल्यावर दिवा विजला पाहिजे, फक्त घरच्यालाच प्रकाश दिला पाहिजे. तसं नाही महाराज, तसं संतांचं आहे महाराज. ना तरी इक्षुदंडू, पाळी तया गोडू, गाळी तया कडू, नोहेची जैसा. माऊली ज्ञानोबा ऊसाचा उदाहरण दिले. ऊस जो पाळतो, ऊसाला लावतो त्याला गोड लागतो, जो चरकात घालतो त्याला कडू लागतो का? कोण म्हणलं कडू लागतो? गोडच लागतो महाराज. तसं संतांचं अंतकरण आहे महाराज. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत आहे की नाही? तुम्ही कृपावंत आहात. मला काय हित अनहित बरोबर माझ्यापाशी विवेक बुद्धी जागृत नाही महाराज. ही विवेक बुद्धी महाराज कुणापाशी आहे? संतापाशी महाराज. ही संतापाशी विवेक नावाची बुद्धी जागी. तुमच्या आमच्यामध्ये विवेक नाव नाही महाराज. शंभू तेथ अंबिका आसने कीजे, संत तेथ विवेका आसने कीजे, है की नाही? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका आसने कीजे. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, हे विवेक नावाची बुद्धी फक्त संतापाशी. आणि म्हणून चांगलं काय, वाईट काय, हित काय, अनहित काय, याचा न्याय निवाडा तुम्हा आम्हाला कळत नाही. आपण फलकट गोष्टीला चांगलं म्हणतो, त्या गोष्टी माईक गोष्टीला आपण चांगलं म्हणतो, परंतु संतांना माईक काय, सार काय, आसार काय हे कळालंय. म्हणून तुम्ही माझं ओझं तुम्ही वा, या जन्म मरणाचं कष्टामधून मी मुक्त झालो पाहिजे, आहे का नाही गुले महाराज? हो. हे संतांना कळलंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही काय करा, संत आहेत माझं त्या लेकरावानी ओझं वागवा.